तर इथे मी घेतलेले वांगे आणि इथे आपण 1 पाव वांगे घेतलेले आणि तुम्ही बघू शकता अगदी कवळे वांग्याचा वापर घ्यायचा आहे। ज्या वांग्यामध्ये खूप जास्त बी असतं ते वांग्याचं भरीत छान लागत नाही, त्याच्यामुळे आपल्याला इथे ज्याच्यामध्ये बिया नाही ते वांगे आपल्याला इथे वापरायचे। आणि हे वांगे मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले, इथे आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि इथे आपण आता वांग्याला छानपैकी इथे तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे आपण आता छानपैकी ते वांग्याला तेल लावून घ्यायचे। वांग्याला तेल लावल्यामुळे आपले वांगे छानपैकी ते भाजून लवकर तयार होतात, त्याच्यामुळे मी इथे वांग्याला तेल लावून घेते। आणि हे वांगे आपण आता गॅसवरती भाजून घेणार आहोत। जर तुम्हाला गॅसवर आवडत नसेल तर तुम्ही ते कढईमध्ये पण याला भाजू शकता, पण मी हे गॅसवरती वेगळ्या पद्धतीने करायचे, त्याच्यामुळे मी इथे गॅसवरती भाजून घेते। तर इथे मी आता सर्व वांग्याला तेल लावून घेतलेले, आपण आता इथे गॅसवरती याला भाजून घेणार आहोत। तर इथे आपण या पद्धतीने इथे सर्व वांगे आता भाजून घ्यायचे आहे आपल्याला। सर्व वांगे छानपैकी भाजून घेतलेले आणि हे वांग्याचे जे वरती साल आलेले बसतं, हे जळकळ जळकळ दिसतंय आपल्याला, समजा काळं काळं झालेलं, हे सर्व आपल्याला इथून काढून टाकायचं आहे। आणि इथे अगदी खमंग अशी वांगे भाजलेले आपले तुम्ही बघू शकताय। या आपल्या वांग्याला छानपैकी त्याशी थोडंसं म्हणजे ड्रायनेस पण आलेला आहे, तर बघू शकताय तुम्ही अशी चीर पडली म्हणजे आपले वांगे छानपैकी ते भाजून तयार झालेले। तर इथे मी अगदी बारीक बारीक आपले वांगे छानपैकी ते मॅश करून घेतलेले। आणि तुम्हाला जर देठा आवडत असेल तर इथे तुम्ही देठा ठेवू शकता, मला आवडतात त्याच्यामुळे मी ते वांग्याचे देठा असे ठेवलेले। तर इथे मी घेतलेला आहे 1 कांदा आणि कोथिंबीर, इथे ही मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर। तर आता आपण इथे गॅस ऑन करून घेणार आहोत। तर इथे मी आता तेल टाकून घेतलेले आहे 1.5 चम्मच आणि याच्यामध्ये आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आणि ती मोहरी आपल्याला छानपैकी फोडून घ्यायची। बघा आता इथे तेल गरम झालेलं, मी ते मोहरी टाकून घेते। मी अगोदर फक्त चेक करून घेतलं होतं तेल गरम झालं का, तर गरम झालं नसल्यामुळे मी फक्त चेक करून घेतलं होतं। आता टाकून घेते। याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला कांदा आणि इथे मध्यम आचेवरती आपल्याला हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। इथे टाकायचे आपल्याला शेंगदाणे, इथे शेंगदाणे आवश्यक टाका, शेंगदाणा भरीत खूप छान लागतं, त्याच्यामुळे मी ते शेंगदाण्याचा समावेश केलेला आहे। तुम्ही इथे 1 2 शेंगदाणे अगोदर भाजून पण करू शकताय, पण या पद्धतीने केल्यानंतर हा जो शेंगदाण्याचा दाणा जेव्हा आपल्या दाताखाली येतो तेव्हा या भरीताची टेस्ट अजून छान लागते। आणि इथे टाकायचे आपल्याला परत थोडेसे जिरे। आता इथे आपण हे मिक्स करून घेऊ। इथे जर तुमच्याकडे पात असेल तर तुम्ही कांद्याची पात पण टाकू शकता, पण इथे मी आता हे शेंगदाणा भरीत करणार आहे त्याच्यामुळे मी इथे पातीची स्किप केलेली बघा। तर इथे आपले कांदा आणि शेंगदाणे छानपैकी भाजून तयार झालेले, इथे टाकून घेणार आहोत आपण हळद। तर इथे मी अगदी कमी हळद टाकून घेते। याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चम्मच तिखट। जर तुमच्याकडे लाल मिरची असेल तर तुम्ही ती लसूण चटणी किंवा लाल मिरचीचा पण वापर करू शकता, त्याने पण आपल्या भरीताला छान टेस्ट येते। तर आता इथे मी सर्व छानपैकी ते मिक्स करून घेते। इथे तेलामध्ये आपल्याला तिखट खूप छानपैकी पद्धतीने आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून आपलं जे वांग्याचं भरीत आहे कच्चं लागायला नको। तर इथे आपलं बघू शकता तुम्ही कांद्याला आणि आपल्या शेंगदाण्याला छानपैकी ते तेल सुटलेले। आता याच्यामध्ये मी टाकून घेणार कोथिंबीर, इथे थोड्या जास्त प्रमाणात आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे। इथे आता मी सर्व छानपैकी ते मिक्स करून घेते आणि आपण इथे भाजून घेतलेले शेंगदाणे ऑलरेडी याच्यामध्ये टाकून घेतलेले, भाजून घेतलेले आपण वांगे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। वांगे पण खूप लवकर भाजून तयार होतात या पद्धतीने जर आपण वांगे भाजून घेतले तर, आणि टेस्ट पण खूप छान लागते। जर तुमच्याकडे चूल वगैरे असेल तर चुलीत भाजले ना अप्रतिम टेस्ट होती बघा। तर आता आमच्याकडं शहरी भागामध्ये चूल नाही आहे, त्याच्यामुळे मी ते गॅसवरती त्याला त्या पद्धतीने भाजून घेतलेलं आहे। आता सर्व मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये आपण टाकणार आता चवीनुसार मीठ। आता टाकून घेणार मी चवीनुसार मीठ। इथे तुम्ही तुमच्या वांग्याच्या नुसार तुम्हाला इथे आपलं मीठ टाकून घ्यायचे भरीतामध्ये। तर मी शक्यतो माझ्या हातानेच टाकते, तर इथे 1 चम्मच मी मिठाचा वापर केलेला आहे बघा। तर इथे झालेलं आहे आपलं वांग्याचं भरीत तयार। तर तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, ज्वारीची भाकर, कळण्याची भाकर, तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही इथे करू शकता।